नमस्कार. कशी दिसते मी? बरी दिसते एकदम सुंदर. आणि फायनल मी ही साडी केली. हा कॉम्बिनेशन मला आवडला, पिवळा आणि आकाश. बरी येते ना? एक नंबर दिसते का? केस थोडी स्ट्रेट केली जरा, पण ती जास्त वेळ राहणार नाही, थोड्या वेळाने ती जाती, पण केलीत बऱ्यापैकी. नवरीची करवली. मग काय, नवरी गेले देवळामध्ये पाया पडायला. मला थोडं उशीरच झाला घरी यायला. रेडी झाले, आता 5-10 मिनिटात निघते जरा. मग दिवसभर मी तिकडेच असणार आहे. मी इकडे यायला वेळ भेटणार आहे. दुपारी आले तर संध्याकाळी येईल. गौराई सारखी दिसते का एकदम? मग करवली वाटली पाहिजे ना. जाऊन तिचे फोटोज व्हिडिओज काढायचे. मग बघूया कसं काय. हळद सुद्धा लावायची आहे मला. पर्स घेतले मी ही वाली, थोडं सांभाळायला मोबाईल. तसं पण तिला हळदीचे डाग लागलेले आहेतच. मी हळदीलाही वापरते पर्स. असं घेतले की मोबाईल वगैरे राहील ना ह्याच्यामध्ये. अशी घेतली. बरी वाटते आई? छान. आईची पण जरा केस स्ट्रेट केली, मशीन आणली तर. बरी आहे ना? हाताची डिझाईन पण मस्त आहे ना. ब्लाऊज परफेक्ट होत आहे हे ना आई? म्हणजे बारीकच आहे, मी जाडी नाही झाले. हाय तशीच आहे. तशीच आहे. हाय तशीच हाय आहे तशीच आहे. आता निघतो आम्ही जायला. क्या स्वरा साईट हो ना. ए आई हात पकड ना. काढते का इकडे. लाकूड एकदम परफेक्ट भेटलंय पोज द्यायला. सरळ कर, सरळ. टीम ब्राईड वाला हवा होता ना. बसलंय बघ कशी. तुझ्यासाठीच कापलाय तो.
नवरीचा रिअल स्ट्रगल काय ग. ओके कसं वाटतंय तुला. खूप छान वाटते. खूपच छान वाटते. हे पण आता हळद लावली तर जरा ग्लो आलाय तुला. छानच. फायनली ब्राईड. वरचं हे तुझं. ओके मेहंदी दाखव ना. भाऊंचे जामच प्रेम आहे. एकदम रंगले ब. आणि आता नवरीचं चालू आहे फोटोशूट. स्माइल. स्माइल करून करून ती दमली. अजून उद्याचा दिवस आहे. तर फोटोशूट चालू आहे तिचा. फोटोवाला आता सांगतोय तिला. मस्त दिसते. आणि मी आहे इथे. माझा सकाळपासूनचा अवतार आहे. मेकअप सकाळी केला होता म्हणजे हळद लावलेली आहे. बरे आता थोड्या वेळात संध्याकाळी जाईन तर चेंज करायला. आणि मी सकाळी जेव्हा आले होते तेव्हापासून घरी गेलेच ना. आई पप्पांचा फोन आला होता मला की येतेस का, थोडा फ्रेश व्हायला ये. मला आता डायरेक्ट संध्याकाळीच येईन मी कपडे चेंज करायला. तिच्यासोबत जरा काही ना काही करायला. तिला जरा हेल्प. हळद लावत होती सकाळपासून. आता तिला थोडा वेळ भेटला म्हणून फोटोशूट करतोय. आणि माझ्या पण हळद लागला. तर निघेल की नाही माहीत नाही. थोडी येलो येलो दिसेल. तर संध्याकाळी मला ड्रेस घालून परत यायचं आहे. जेवले वगैरे वडे वगैरे खाली जाईन. थोड्या वेळात घरी 7 वाजता वगैरे घरी जाईन. चेंज करून परत येईन. इकडे चालू आहे फोटो सेक्शन. आम्ही पाठी आलोय त्यांच्या घराच्या पाठीमागे. एकदा पुन्हा तसंच. श्रुती परत तसंच. हा ओके. एकदा पुन्हा परत एक हात वरती. हा ये देवी मा. मस्त दिसतंय पण वा. काय कर माहिती का, असं डोक्यावर वाटतं डान्स. A few moments later. आणि आता मी आले घरी. फ्रेश वगैरे झाले आणि चेंज केलं मी. कारण की आता रात्री आम्हाला डान्स करायचा आहे म्हणून मी ड्रेस घातलेला आहे. हा तो ड्रेस मी जो तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगत होते. हा सुद्धा ड्रेस मी ऑनलाईनच परचेस केलेला आहे. ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच. कशी दिसते मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ड्रेस घातलेला आहे तर बरं वाटते, कम्फर्टेबल वाटते. कारण दिवसभर मी साडीमध्येच होते तिच्यासोबत. काही ना काही करत तर जरा बरं वाटते. पण पाय दुखायला लागलेले आहे. दिवसभर धावपळ झाली. पण आम्हाला करायचा आहे आज डान्स. कारण का आज हळद आहे. आता जातो. ती रेडी झाली आहे काय बघून येतो पटकन. आणि आज आमची सगळी मित्रमंडळी येणार आहेत. कॉलेजचे स्कूलचे मेन म्हणजे. तर धमाल येणार आहे. तर ब्लॉगला शेवटपर्यंत बघा. आता मी रेडी झाले तर जाते परत एकदा हळदी घरी. आणि आमची नवरी नटलेली आहे. साऊथ इंडियन लुक केलेला आहे. कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त दिसते. मेकअप सुद्धा छान झालेला आहे. श्रुती खाली कर डोळे. ओके आता वाटते नवरी झाले. आणि खाली वाजायला लागलेला आहे. तिकडे बघ तिकडे. इकडे बघ. तर आमचे फोटोज चालू आहेत. फोटो काढतोय थोडे तिच्यासोबत. आणि आता जाऊ आम्ही डान्स करायला. बघू काल कशी दिसते. अरे साऊथ इंडियन मध्ये नथ कुठे घालतात. नको काढते. आणि मी पकडले तिच्या मुंडावळ्या. तर जातो खाली. आम्ही दोघी पण जेवलो नाही अजून तर जेवायला जातो.